चॅनलवर मी अनुराधा। तर चला म्हटलं सगळी कामं वगैरे करून झाली, तुमच्यासोबत एक छान अशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी, जी आपण जेवण झाल्यावर वगैरे असं मुखवास म्हणून तिला खाऊ शकतो। तर अगदी छान आहे आणि सध्या खूप ट्रेंडिंगला सुद्धा होती। म्हटलं चला आपणही बनवूया। नेहमी बनवत असतो पण तुमच्यासोबत कधी शेअर करता नाही आली, तर आता शेअर करणार आहे। तर छानपैकी आवळ्याचा असा एक मुखवास आहे, तो तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। तर आता आवळे मी धुवायला वगैरे टाकले आहे, ते आपल्याला शरीरासाठी खूप फायदेकारक असतं आणि आता आवळ्याचा सीझन आहे, तर नक्कीच तुम्ही बनवून ठेवा। वेगवेगळ्या प्रकारची कॅन्डी सुद्धा मी तुम्हाला दाखवलेली आहे। या पद्धतीने आवळ्याचा मुरब्बा वगैरे अशा कोणत्याही पद्धतीने तुम्ही आवळा खाल्ला गेला पाहिजे आपल्याकडून। तर एक अशीच रेसिपी मी बनवत आहे। तर आवळे मी आता पाण्यात टाकून घेतले, तुमच्यासोबत शेअर करते। तर चला बघूया कसं बनवायचं आहे। हे बघा पाण्यात टाकून घेतले, स्वच्छ आता याला धुवून घ्यायचे आहे। गाळणीत मी ते काढून घेते चोळून सगळे, थोडा वेळ पाण्यात राहू दिले, नंतर इथे आपल्याला गाळणीत काढून घ्यायचे। आता हे आवळे 1 किलो आहे याचं प्रमाण, पण तुम्हाला जितका क्वांटिटीत बनवायचं तितक्या बनवू शकता। तर मी हे पूर्ण 1 किलोचं न बनवता इथे म्हणजे अर्धा किलो आवळ्यांचं बनवणार आहे। आता हे धुवून घेतले, तर याला छानपैकी पुसून घ्यायचंय। तर इथे हे बघा, हे सगळं साहित्य आपल्याला लागणार आहे। इथे मी मसाला बनवून घ्यायचा एक आपल्याला, जो आपण आवळे त्याच्यावर लावून घेणार आहोत। तर इथे जिरं घेतलेलं आहे, तुमची क्वांटिटी किती त्यानुसार तुम्ही घ्यायचंय। मी आता इथे 1 ते 1.5 चमचा इथे जिरं घेतलेलं आहे आणि 1.5 चमचा इथे बडीशेप घेतलेली आहे आणि 10 ते 12 इथे काळी मिरी घेऊन घेतलेली आहेत आणि इथे काळं मीठ घेतलेलं आहे। त्याच्यानंतर आपल्याला एक बीट लागणार आहे आणि हे आवळे घेतलेत, अर्धा किलो क्वांटिटीचे आवळे घेतलेले आहेत। तर इतकंच साहित्य आहे, अगदी थोड्या साहित्यांमध्ये तयार होतं। तर आता हे जे घेतलेलं आहे ना, याला थोडंसं आपल्याला भाजून घ्यायचंय। आता हे जे साहित्य आहे, जिरं, बडीशेप आणि त्याच्यानंतर काळी मिरी, याला अगदी थोडंसं आपल्याला स्लाइट भाजून घ्यायचंय। त्याचा फक्त ओलसरपणा कमी होण्यासाठी तेवढंच आपल्याला भाजायचंय, जास्त नाही भाजायचं। हे भाजून झालंय, गॅस बंद करते मी आणि याला थंड करून घेऊ। त्याच्यानंतर याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचंय। तर हे बघा, इथे ताट आणि किसणी घेऊन घेतलेली आहे मी। तर आपल्याला हे किसून घ्यायचंय, तर इथे किसून घेऊया इथे। तर जाड जे राहतं ना, जाड साईडने त्याच्याने आपल्याला किसून घ्यायचंय। तुम्हाला बारीक हवं असेल तर पण सुकल्यावर ते अगदी छोटे होऊन जातात, म्हणून थोडंसं जाड साईडने याला किसून घेणार आहे। हे बघा, असं किसून घ्यायचंय, अशा पद्धतीने किस झाला पाहिजे याचा। सगळे आवळे मी अशाच पद्धतीने किसून घेते इथे। हे बघा, इथे आवळे किसून झालेले आहेत। आवळे किसून घेतले मी इथे अशा पद्धतीने। आणि हे जे आवळ्याची बी निघली आहे ना, तर हे फेकायचं नाही, याला पाण्यामध्ये उकळवून घ्यायचं छानपैकी चांगलं। हे अगदी मॅश करून घ्यायचं आणि हे जे पाणी आहे ना, हे तुम्ही केसांना वगैरे लावू शकता, खूप फायद्याचं आहे। तर हे मी साईडला ठेवते। मध्येच आपण अर्ध बीट आहे ना, ते किसून घ्यायचंय। तर इतक्या आवळ्यांना एक मोठा बीट आहे थोड्या साईजचा, तर हा अर्धा बीट मी ते किसून घेते आता याच्यामध्येच। बीटाचे सुद्धा अनेक फायदे आहेत, त्याच्यासाठी याच्यामध्ये बीटही टाकायचं आणि त्याचा कलरही अगदी छान येतो। तर हे बघा, इथं बीट सुद्धा किसून घेतलेलं आहे मी इथे। तर आता हे असंच राहू देऊ आपण तोपर्यंत। आता हे छान थंड झालेलं आहे, तर हे मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं आणि याची छान बारीक पावडर करून घ्यायची आहे। तर इथे पावडर करून झालेली आहे, हे बघा, छान अशी पावडर आपली तयार होते। आणि दुसरं काही मसाला टाकायची गरज नाही। तर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही याच्या जागी तुम्ही चाट मसाला आणि थोडीशी आमचूर पावडर वगैरे याच्यात मिक्स करू शकता। तर आता हा संपूर्ण मसाला मी याच्यावर टाकून देणार आहे। तर इथे ब्लॅक सॉल्ट घेतलंय, काळं मीठ घेतलेलं आहे, ते टाकून घ्यायचंय। हे सुद्धा 1 चमचा घेतलेलं आहे। थोडंसं इथे आपलं डेली यूजचं साधं मीठ इथे टाकून घेणार आहे। इथे 1 चमचा मी इथे बारीक दळलेली साखर घेतली, ती टाकून घेणार आहे, कारण हे सगळं याच्यात छान असं बॅलन्स होईल आणि फ्लेवर सुद्धा अगदी छान येईल त्याचा।
आणि आता हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे. छानपैकी हाताने मिक्स होईल, सगळं याला लागलं पाहिजे. हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आवळा हा नैसर्गिक व्हिटॅमिन सीचा उत्कृष्ट स्रोत आहे. रोगप्रतिकारशक्ती वाढते, सर्दी खोकला इन्फेक्शनपासून संरक्षण करते. शेवटी पोट साफ राहण्यास मदत होते. गॅस व ॲसिडिटी अपचन कमी करते. मुखवास म्हणून घेतल्याने पचन चांगले होते. तोंडातील दुर्गंधी कमी करते. हिरड्यां मजबूत करतो. दातांची स्वच्छता राखण्यास मदत होते. शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात. त्वचा निरोगी राहते आणि वाढत्या वयानुसार परिणामी कमी करतो. तर केस गळणे अशा सगळ्या याच्यावर हा उपयोगी आहे. तर बघा छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे असं ताटातच किंवा असं वाळायचं, छान असं वाळत घालायचं. 2-4 दिवस छान याला सुकवून घ्यायचं आहे उन्हामध्ये. हे छान सगळं मिक्स करून झालेलं आहे. तर आता याला असं वाळत घालायचं. तुम्ही याला फॅन खाली किंवा मग उन्हामध्येच याला छान असं सुकवून घ्यायचं आहे. सुकलं की खाण्यासाठी तयार असतं ते. तर जेवण झालं की नाश्ता झाला की तुम्ही छान याला खाऊ शकता. तर आता मी हे उन्हामध्ये वाळत घालून देते. तर हे बघा, आवळे मी ते उन्हात टाकलेले होते, तर ते वरून खाली घेऊन आलेले आहे. तर छानपैकी असे आवळे सुकलेले आहेत. जो केस आपण बनवला होता तर तो सुकून अशा पद्धतीने झालेला आहे. तर हे आता मी खाली घेऊन आले आहे. तर हे अगदी मस्त असे सुकलेले आहेत, बघू शकताय तुम्ही. तर अशा पद्धतीने तयार होत आहे सुकून, आणि छान असं मुखवासामध्ये तुम्ही याला खाऊ शकता. आणि हे साधे मी असे फक्त सुकवून घेतलेले आहे. हे आपण याची पावडर करू शकतो. केसांना वगैरे लावायचे असेल तर हे जे फक्त मी आवळे किसून सुकवले आहेत, तर हे केसांना याची पावडर वगैरे करून तुम्ही यूज करू शकता. तर याच्यापेक्षा जास्त प्रमाणातही तुम्ही करून ठेवू शकता. तर मी या प्रमाणात केलेलं आहे. म्हणजे भरपूर दिसत होतं, सुकल्यावर अगदी थोडंसं होतं, म्हणून भरपूर प्रमाणात करा, म्हणजे सुकून ते अगदी थोड्या क्वांटिटीमध्ये होऊन जातं. तर आता मी हे इथे बॉटलमध्ये छान भरून घेते. मुखवास म्हणून तुम्ही हे खाऊ शकता. जेवण झाल्यावर दिवसातून 2 ते 3 वेळा तुम्ही छानपैकी याला एन्जॉय करू शकता. तर अगदी त्याचा कलरही खूप छान दिसतो, बघताय तुम्ही इथे. हे बघा, पहिलं छान असं बॉटलमध्ये भरून घ्यायचं. आता अगदी मस्त असं आवळ्याचं मुखवास तयार आहे. तुम्ही सुद्धा ट्राय करू शकता आणि खूप छान असं चटपटीत लागतं हे. हे छानपैकी उन्हात सुकवून घ्यायचं आहे. नसेल ऊन तर तुम्ही फॅन खाली 2-4 दिवस ते छानपैकी सुकवू शकता. मी आता अक्षरशः 3 ते 4 दिवस त्याला सुकवलेलं आहे. अगदी छान सुकून तयार झालेले आहे. नक्की ट्राय करा तुम्ही सुद्धा तुमच्या किचनमध्ये. असाच जे हिवाळ्यामध्ये छान पदार्थ येतात ते आपण वाळवणीसाठी बनवून ठेवू शकत असतो, तर तसे पदार्थ नक्कीच बनवून घ्यावे. तर आता उन्हाळ्या संपण्याआधी सुद्धा नक्की ट्राय करून बघा तुम्ही हे, आणि छान वर्षभर तुम्ही याला एन्जॉय करू शकता. नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची छान नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर भेटत राहील. असेच छान पुढचा व्हिडिओ आपल्याला लवकरच येणार आहे, तर बघण्यासाठी बेल आयकॉनला जरूर क्लिक करून ठेवा.